क्षेत्ररक्षण करत असताना एकलव्य स्पोर्ट्स मागोंडीपाडा टीम पहिला चेंडू लेग इष्टी सोडून जाणारा चेंडू पाहायला मिळतोय. लवेश भोईर आणि जय बीज अशी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरलेली आहे. पहिला चेंडू वाईट इथे हाताला गेला. एक्स्ट्राच्या स्वरूपाने धाव ही धाव फलकावरती लागलेली आहे. गोलंदाज रोशन यावेळेस मध्ये पण चांगला चेंडू त्या हाताला गेला. हा चेंडू जर बघितला तर ऑफस्टंपच्या थोडासा बाहेर ठेवला गेला होता. निधाव चेंडूची हाताळणी झालेली आहे. आपण पहिला मॅच बघितला तर खूप चांगला परफॉर्मन्स दिला तो म्हणजे ऐमरुदेवी राजावली बी या टीमनं एक मॅच जिंकलेला आहे. ऑन साईडला हा फटका इथे खेळला गेला. एक धाव कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव धोकादायक ठरू शकली असती आणि आपण पाहतोय फक्त एकच धाव इथे मिळेल. एका धावेने धाव फलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 2 या धावसंख्येवरती. आपण पाहतोय गावदेवी स्पोर्ट्स पोमन आयोजित आकाश स्मृती चषक 2025 या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आहे. आपण पाहतोय दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील ही स्पर्धा इथे आपल्याला पाहायला मिळते या मैदानावरती. चुरकस पाण्याचा प्रयत्न शरीराचा वेध घेणारा हा चेंडू आपण इथे बघितला आणि लेग बायच्या सुरुवात एक धाव देखील ही धाव फलकावरती नोंदवली गेली. आपण पाहतो या स्पर्धेचे ऑफिशियल आहेत सुरेंद्रजी घाटाल आणि देवानंदजी वळवी. आपण ही स्पर्धा जर बघितली तर दरवर्षी आपल्याला मकर संक्रांती निमित्त ही स्पर्धा पाहायला मिळत असते. मात्र ही स्पर्धा या वर्षी 2 दिवस अगोदरच या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. पमन संघाकडनं वाईट चेंडूची नोंद झालेली आहे. वाईट बॉल. एक्स्ट्रा धावेनिशी धाव फलक 4 या धावसंख्येवरती. षटकातील चेंडू टाकून झाले 3. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. बॉलर पाहतोय आपण रोशन कुठेतरी एक्स्ट्रा चेंडूची हाताळणी करत असताना बॉलिंग मार्क वरती. यावेळेस बघा खूप चांगला चेंडू इथे हाताला गेला आणि यस गॉन. फलंदाज बाद होतोय. पहिला गडी लवेश भोईर बाधून माघारी परततोय. विवेक येतोय न्यू बॅटर. सरळ बॅटच्या साने हा फटका पण तिथे खेळला गेला होता. क्षेत्ररक्षक बघा नट वेगाने चेंडूवरती पोहोचला. तोपर्यंत एक सिंगल धाव ही कंप्लीट झाली होती. हे पहिलं षटक आपण पाहतोय रोशनकडनं हाताळलं जाते. धावफलक 5 धावा 5 रन्स या धावफलकावरती लागलेले आहेत. हे पॉवर प्लेचं षटक हाताळलं जात आहे. लवेश बाधून माघारी परतलाय. जय बीज आणि विवेक बीज अशी ही जोडी. यावेळेस पाहतोय पण खूप चांगला फटका इथे खेळला गेला. मात्र क्षेत्ररक्षक आहे तिकडे. जजमेंट त्याचं चुकलंय आणि चेंडू आपण पाहतोय एका टप्प्याने सरळ सीमारेषेच्या बाहेर निघून जातोय. चौकार.
बायानं जावाला वार अग साजने माझ्या बाया भूकल्यान ग साजने माझ्या बाया भूकल्यान ग साजने माझ्या बाया भूकल्यान ग थँक्यू विजय. चौकार आलाय. धावफलक जाऊन पोचला गेलाय तो म्हणजे 9 या धावसंख्येवरती. पहिला षटकाचा खेळ हा पूर्ण झालेला आहे. पहिल्या षटकामध्ये 1 गडी बाद 9 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्या. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज राज येतोय. राज साठवण दुसरं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग मार्कवरती. नऊ धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. पहिला चेंडू आपण पाहतोय कमी गतीचा इथे हाताळला गेलाय. मात्र बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये. ज्या प्रकारे इथे फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने, बॅट अँड बॉल संपर्क नाहीये. चेंडू तो या निर्धाव. धावफलक 9 धावा या धावफलकावरती. आजच्या दिवसातील हा दुसरा मॅच आपण पाहतोय. यानंतर विघ्नहर्ता स्पोर्ट्स बेलकडी आणि आई गावदेवी जांभूलपाडा असा मॅच असेल. बॅटचा एज घेतलाय. चेंडू पॉइंटमध्ये ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे, चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत 1 धाव ही पूर्ण झाली. या एका धावेने धावफलक 10 या धावसंख्येवरती. 10 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. 4 षटकाचा पण हा मॅच पाहतोय. शॉर्टम पूल करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक 2 क्षेत्ररक्षक आलेत. चेंडूला उचलतील, फेकतील तोपर्यंत 2 धावा या पलून पूर्ण झाल्या. बघा हाफ ट्रॅकर होता. पूल करण्याचा प्रयत्न, मात्र हुकचा फटका इथे आपल्याला पाहायला मिळाला. स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला गेला होता तोपर्यंत 2 धावा या पूर्ण झाल्या. धावफलक 2 ने पुढे सरसवला गेला तो म्हणजे 12 या धावसंख्येवरती. 12 रन्स 12 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. यावेळेस आपण पाहतोय बॅटचा एज, मोठा एज इथे घेतलाय, आउटसाइड एज. आणि विकेट किपरनं कुठली चुकी केलेली नाहीये. चांगला झेल, फलंदाज फेल. पुन्हा एकदा झेलची संधी. यावेळेस झेल सुटला गेलाय. अगोदर सांगितलेलं नाही ना, मी शनिवार रविवार सगळीकडे बुक केलेला आहे.
हॅलो हॅलो चेक हॅलो. प्रफुल्ल साठवण बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय आणि प्रफुल्लसाठी इथे बक्षीस जाहीर झालेलं आहे. विकेट हॅट्रिक जर घेतोय प्रफुल्ल साठवण तर राहुल अंधेर यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज हे दिलं जाईल. बघा प्रफुल्ल साठवणसाठी हे बक्षीस जाहीर झालेलं आहे. 2 बॅटर आपण पाहतोय. राहुल नव्याने आलेला बॅटर, त्यानंतर नॉन स्ट्रायकिंगवरती पाहतो आपण विवेक याला. हाफ ट्रॅकर चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक थोडासा दूरवरती पाहायला मिळतोय, मात्र मिसफील्ड झालेली आहे. 2 धावा इकडे पलून पूर्ण केल्या जात आहेत आणि कदाचित चौथी धाव पूर्ण होईल का, तर चौथी धाव देखील पूर्ण झालेली आहे. 5व्या धावेचा देखील प्रयत्न होतोय आणि बघा खराब क्षेत्ररक्षण झालेलं आहे. इकडे जर आपण बघितलं यष्टना जर चेंडू जरी लागला असता, हाताने जरी लावला असता तरी फलंदाज बाद होऊ शकला असता, मात्र इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला राज याने. 5 धावा पळून पूर्ण केल्या गेल्यात. पाच धावा इकडे पलून पूर्ण केल्या गेल्या. धावफलक 5 ने पुढे सरसवला जातोय, तो म्हणजे 18 या धावसंख्येवरती 18 रन्स. जोरकस मारण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय कव्हर क्षेत्रामध्ये. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्याचा फायदा इथे उचलतील दोन्ही फलंदाज. 2 धावा बघा इकडे पलून पूर्ण केल्या जात आहेत. या मागच्या चेंडूवरती जर आपण बघितलं तर 5 धावा पलून पूर्ण केल्या गेल्या. त्याच्यामध्ये आपण पाहतो क्षेत्ररक्षकांची साथ देखील होती. खराब क्षेत्ररक्षण झालं, बॅकअप देखील नव्हतं आणि त्याचा फायदा उचलला गेला. 5 धावा पलून पूर्ण केल्या. धावफलक 20 धावा. 20 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. प्रफुल्ल याने पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली होती, त्यानंतर 5 धावा इकडनं पलून पूर्ण केल्या गेल्यात. त्यानंतर 2 धावा म्हणजे 3 चेंडूवरती 7 धावा त्याने आतापर्यंत खर्च केल्यात. खोटप्याचा हा चेंडू आपण पाहतोय, बॅटर बॉल संपर्क झालेला नाहीये आणि 1 फॉर दी ओव्हरची चेतावणी इथे दिली जात आहे. पहिल्या बॉम्बसरची चेतावणी इथे दिलेली आहे गोलंदाजाला. वीस धावा धावफलकावरती. या षटकातील पुढचा बॉल वेगवान चेंडू आहे, सरळ चेंडू निघून जातोय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. बघा खूप चांगली बॉलिंग उतरणे दिसते, मात्र क्षेत्ररक्षकाची हवी तशी साथ मिळत नाहीये. धावफलक मध्ये पण 20 धावा या धावफलकावरती लागले जात आहेत. चेंडू टाकून झालेले आहेत ते म्हणजे 5. या षटकातील शेवटचा एक चेंडू बाकी असेल. वीस धावा धावफलकावरती लागलेला आहे. त्यानंतर विघ्नहर्ता स्पोर्ट्स बेलकडे आणि ऐकादेवी जांभूलपाडा टीम, चला आपण लवकरात लवकर आपली उपस्थिती नोंदवायची आहे. 6 धावांकरता बिग षटकार.
हॅलो हॅलो चेक. चला पाणी घेऊन जायचं आहे. प्रशांत प्रशांत येतोय शेवटचं षटक हाताळण्यासाठी आणि पहिल्याच बॉलवरती प्रशांत याने सफलता मिळवलेली आहे. बघा झेलची संधी आणि झेल इथे पकडला गेलाय. राहुल हा फलंदाज बांधून माघारी परततोय. 4 षटकाचा पण हा सामना पाहतोय. 3 षटकाचा खेळ झालेला. 3 षटकामध्ये 26 धावा फलकावरती लागले. शेवटचे षटक मार्गस्थ आहे आणि इकडनं आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती विकेट आलेली आहे. कुठेतरी धावसंख्या आपल्याला ही कमी पाहायला मिळते धावफलकावरती. इकडनं धावसंख्या नक्कीच पुढे न्यावी लागेल आणि चांगली फलंदाजी देखील करावी लागेल नागले टीमला. आपण मागचा सामना जर बघितला होता तर अवघ्या 35 धावा धावफलकावरती लागल्या होत्या आणि 36 धावांचं टार्गेट ठेवलं गेलं होतं आणि त्या 36 धावा पूर्ण देखील झाल्या होत्या. आणि हा दुसरा मॅच आपण पाहतोय. यावेळेस बघा खूप चांगला फटका केलाय रोहित आणि 2 शतरक्षक आले होते. बघा 2 शतरक्षकामध्ये थोडासा मिसफिल्ड आपल्याला पाहायला मिळतोय. गणेश आणि प्रफुल्ल हे 2 शतरक्षक आले होते. झेलची संधी होती मात्र झेल हा ड्रॉप झाला. जीवनदान मिळालं फलंदाजाला. रोहित याला धावफलक 2 ने 28 धावसंख्येवरती 28 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. आज आपण जर पाहिलं तर वाऱ्याचा वेग हा जास्तीत जास्त आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस बघा खूप चांगला फटका ते पाहायला मिळतोय. एक धाव इथे कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होतोय. फेकी झालेली आहे आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद. चला यानंतर जोडणारा मॅच आहे विघ्नहर्ता स्पोर्ट्स बेलकडी आणि आई गावदेवी जांभूलपाडा टीम. विघ्नहर्ता स्पोर्ट्स बेलकडी आणि आई गावदेवी जांभूलपाडा या 2 संघादरम्यान नेक्स्ट मॅच होईल. तर दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी या. चला पुन्हा एकदा विनंती आहे विघ्नहर्ता स्पोर्ट्स बेलकडी आणि आई गावदेवी स्पोर्ट्स जांभूलपाडा आपण आपली उपस्थिती नोंदवायची आहे आणि आपला कॅप्टन टॉस करण्यासाठी पाठवून द्यायचा आहे. यावेळेस बघा ऑन साईटला खूप चांगला फटका त्या खेळला गेला. गणेश आहे त्या क्षेत्रामध्ये मात्र गणेशकडे कुठलीही संधी नाही आहे. चेंडू सरळ निघून जातोय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन चल तसंच पाहायला मिळतोय. जास्तीत जास्त धावा या षटकामध्ये येताना दिसत आहेत. यावेळेस आणखीन एक चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातोय लॉंग लेग क्षेत्रामध्ये. शतरक्षक नाही आहे तिकडे. चेंडू सरळ निघून जाईल सीमारेषा पार. आणखीन एक चौकार. थँक्यू डीजे. 37 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. या षटकातील शेवटचा एक चेंडू बाकी आहे. बघा आणखीन एक चांगला फटका. हा चेंडू देखील गॅपमध्ये पाहायला मिळतोय. हा चेंडू देखील सरळ निघून गेलेला आहे सीमारेषेच्या बाहेर. चौकारांची हॅट्रिक इथे केलेला आहे फलंदाज रोहित याने. अशा प्रकारे आपण पाहतोय 4 षटकाचा खेळ पूर्ण झालेला आहे. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 41 धावा आणि 42 धावांचं टार्गेट हे सेट केलं गेलं आहे. 24 चेंडू आणि विजयासाठी 42 धावा या पूर्ण करायच्या असतील.
एकलव्य स्पोर्ट्स मांगुर्डीपाडा टीमला. चला नेक्स्ट मॅच आपण टॉस करूया. विघ्नहर्ता स्पोर्ट्स बेलकडी आणि आई गावदेवी जांभूलवाडा. विघ्नहर्ता स्पोर्ट्स बेलकडी संघाचा कर्णधार आलेला आहे. तर आई गावदेवी जांभूलवाडा टीम आपण आला असाल तर आपला कॅप्टन आपण त्वरित टॉस करण्यासाठी पाठवून द्या. आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपला संघनायक आपण टॉस करण्यासाठी पाठवून द्यायचा आहे. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. रेवा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी. रेवा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी. एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी. एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी. भीमथडीच्या तटानाया, भीमथडीच्या तटानाया यमुनेचे पाणी पाजा. जय महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. भीतीन आभा तुझी मुळी गडगडणाऱ्या नभा. भीतीन आभा तुझी मुळी गडगडणाऱ्या नभा. अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिव्हा. अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिव्हा. सह्याद्रीचा सिंह गर्जता, सह्याद्रीचा सिंह गर्जता. शिवशंभूराजा दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी. ओलादी मनगटे खेळ. पहिलाच बॉल हवेमध्ये आहे. शतरक्षक दूरवरती आहे. प्रयत्न भरपूर चांगला झालाय मात्र प्रयत्नांना साथ मिळत नाहीये. पहिल्या चेंडूवरती चौकार येतोय. तरी पूजतो रे तुलाच. घडू दे नवी ही कथा आता राजा, रचू दे नवा इतिहास. तुझ्या गडाची ही व्यथा आता राजा, करू दे साऱ्या जगास. ताठ होती माना, उंच होतील नजरा. ह्या रयतेच्या राजाला मानाचा थँक्यू डीजे. पहिल्या चेंडूवरती 4 धावा, चौकार आला. यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा मिस्टर फटका झालेला आहे. यावेळेस मात्र फलंदाज बाद होतोय. विकेट.
42 धावांचं टार्गेट हे सेट केलेलं आहे आणि 42 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या चेंडूवरती चौकार आला, त्यानंतर विकेट डाऊन झाली, त्यानंतर या 2 धावा आलेल्या आहेत. राजेश आणि राज अशी ही जोडी. यावेळेस बघा पुन्हा एकदा खूप चांगला स्ट्रोक इथे पाहायला मिळाला, मात्र त्यापेक्षा चांगलं शतरक्षण इथे झालेलं आहे. खूप चांगले शतरक्षण. धावफलक या 2 धावेनिशी पुढे सरसावला जातोय, तो म्हणजे 8 या धावसंख्येवरती. यावेळेस पाहतो पण आणखीन एक फलंदाज इथे बाद झालाय. विकेट. हसस भारी ना तू दिसस भारी, मी प्यार कर तोर लाईन मारी. हसस भारी ना तू दिसस भारी, मी प्यार कर तोर लाईन मारी. लाली चमक तुझी ओठाची, सांग ना पोरी तू कोठ्याची. नात्या गुलाबाचा फूल वनस्पती, आणला ग पोरी तुझेसाठी. गुलाबाचा फूल वनस्पती, आणला ग पोरी तुझेसाठी. वाटवली गाय ना तू नांगस काय, बाजारात योमीला पानपटी खाय. वाटवली गाय ना तू नांगस काय, बाजारात योमीला पानपटी खाय. नाथ पोरी तू करस काय, सांग ना. बरोबर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. शतरक्षक तिकडे येतोय. एक धाव कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव बघा किती वेगाने इथे कंप्लीट केलेली आहे. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स इथे आपल्याला पाहायला मिळते. या 2 धावा पुन्हा एकदा पलून पूर्ण केल्या गेल्या. धावफलक 2 ने पुढे सरसावला जाईल, तो म्हणजे 10 या धावसंख्येवरती. पहिल्या चेंडूवरती चौकार आला, त्यानंतर दुहेरीच्या स्वरूपात धावा पलून पूर्ण केल्या. त्यानंतर आपण पाहतो 2 विकेट्स देखील आल्या. कंपॅरिझन जर आपण बघितलं तर नागले संघाच्या 9 धावा होत्या, 1 विकेट गमावली होती. आणि इकडे मांगरुणी स्पोर्ट्स आपण पाहतोय ज्याने 10 धावा बनवल्यात आणि 2 विकेट्स गमावलेल्या आहेत. इकडनं आणखीन विजयासाठी 32 धावेंची गरज आहे. 18 चेंडू आणि विजयासाठी 32 धावा. विघ्नहर्ता स्पोर्ट्स बेलकडी संघ उपस्थित झालेला आहे, त्यांचा मी हार्दिक स्वागत करतोय. भावेश गोरखणा आपल्याला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल पुढच्या मॅचमध्ये. सध्या तरी भावेश हा भरपूर फॉर्ममध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यांचं आगमन झालेलं आहे, त्यांचा मी स्वागत करतोय. आणि बघा त्यांच्या स्वागतासाठी हा चेंडू तिकडे पाठवला गेला आहे. चेंडू वेगाने निघून चाललेला आहे सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांकरता चौकार. खिरडीची बाजारा साडी घ्या जाऊ, पसंत पडेल ती तुला घेऊ. खिरडीची बाजारा साडी घ्या जाऊ, पसंत पडेल ती तुला घेऊ. थँक्यू डीजे. चौकार आलाय पहिल्याच चेंडूवरती, पहिल्याच बॉलवरती. पहिल्या षटकाची सुरुवात ज्या प्रकारे झाली होती त्याच प्रकारे या षटकाची देखील सुरुवात झालेली आहे. फुलटॉस चेंडू बघा पुन्हा एकदा खूप चांगला फटका पाहायला मिळतोय. नेत्रदीपक फटका, क्रिकेटचं सौंदर्य दर्शवणारा हा फटका. चौकार. आम्ही दयाचे बाहेर जाऊ, राज्य झगडून भाऊ नको खाऊ. आम्ही दयाचे बाहेर जाऊ. बायको दोघाहू भांडत नाही, असं संसार आहे काय. बायको दोघाहू भांडत नाही. थँक्यू. आता जर बघितलं तर क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फेरबदल इथे केला जातोय.
कव्हर पॉईंटमध्ये एक शतरक्षक डीपमध्ये तैनात केला गेला. यावेळेस पाहतोय पण खराब बॉलिंग इथे पाहायला मिळते गोलंदाजाकडनं. चेंडू जर आपण बघितला विकेट किपरच्या मागे भरपूर दूरवरती निघून गेलेला आहे. 2 धावा इकडे पळून पूर्ण केल्यात आणि पंचांचा इशारा येतोय की हा चेंडू नो असेल, नो बॉल. कुठेतरी खराब कामगिरी करत असताना गोलंदाज 1+2 अशा 3 धावा धावफलकावरती नोंदवल्या जात आहेत. धावफलक 21 धावसंख्येवरती 21 धावा धावफलकावरती. पुढचा चेंडू आफ्रेड असेल. बघा आफ्रेडचा चेंडू होता मात्र फायदा उचलता आलेला नाहीये. एकवीस धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. आणखीन विजयासाठी 21 धावींची गरज आहे हा मॅच जिंकण्यासाठी. आपण जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता मात्र हा चेंडू डाऊन द लेग हाताला गेलाय. पंचांचा इशारा येतोय की हा चेंडू वाईड असेल कारण हा चेंडू लेग एसटी सोडून जाणार आहे. पंचांनी लगेच दर्शवलं वाईड बॉल. एक्स्ट्रा धावफलक 23 या धावसंख्येवरती 23 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. वेगवान चेंडू आहे, तेज तर्रार. वेगवान चेंडूचा मारा आपण पाहतोय इथे केला गेला होता मात्र बॅटरला हा चेंडू समजलेला नाहीये. सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट चेंडूची सांगता झाली आहे, निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे. धावफलक 23 पाहतोय आपण. या षटकातील आणखीन 2 चेंडूचा खेळ बाकी असेल कारण 4 चेंडू टाकून झालेले आहेत. 1 चेंडू नो, 1 चेंडू वाईट इथे हाताळलेला आहे गोलंदाजाने. मिस टाइम फटका झालेला आहे. रोहित तिकडे येण्याचा प्रयत्न करतोय मात्र रोहित पासून देखील चेंडू थोडासा दूर. लवेश भोईर चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत 2 धावा या पलून पूर्ण केल्या गेल्या. धावफलक 2 पुढे सरसावला जातोय. 25 धावा 25 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. अजूनही विजयासाठी 17 धावींची गरज आहे. 13 चेंडू आणि विजयासाठी 17 धावा. मिस टाइम फटका झालेला आहे. रोहित उलट्या दिशेने पळण्याचा प्रयत्न करतोय मात्र पोहोचू शकला नाही. 3 शतरक्षक आलेले आहेत. पुन्हा एकदा 2 धावा पळून पूर्ण केल्या गेल्यात. बघा खूप चांगली फलंदाजी, खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स पाहायला मिळते. चला पाणी घेऊन जायचं मैदानाच्या आतमध्ये. षटकाची समाप्ती झाली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या जात आहेत त्या म्हणजे 27 धावा 27. रोज हेर मी तुझीच वाट डोकरी ना तू मला भेट नाही जाई बिस दिस नाही रात अरे समज ना तू माझी बात जुने मैत्रा याद काढली तुला आठवण मी रडली जुने मैत्रा याद काढली तुला आठवण मी रडली तुझे आठवणीत मी कधी हसला कधी रडला Thank कधी you. स्वतःशी जळला तरी तुझे चला विनंती असेल गावदेवी स्पोर्ट्स जांभूलपाडा टीम आपण जर उपस्थित झाला असाल तर आपली उपस्थिती नोंदवायची आहे. यावेळेस पाहतो आपण मिस्टर फटका झालेला शतरक्षक येतोय, जज करतोय आणि खूप चांगला झेल इथे पकडतोय. रनिंग मध्ये एक चांगला झेल पकडलाय. प्रशांत हा फलंदाज बाद होतोय. याद काढली तुला मिलाया वाट धरली
उचली घेणार हा चेंडू आपण पाहतोय. पंचांचा इशारा होतो की हा चेंडू वाईड असेल, वाईड बॉल. बघा उचली घेणारा हा चेंडू होता. पंचांनी जर बघितलं तर हा चेंडू डोक्याच्या वरून निघून गेलेला आहे. तेच कारण पंचांनी लगेच इथे वाईट घोषित केलेला आहे. आणि पहिल्या बॉम्बसरची चेतावणी देखील दिलेली आहे गोलंदाजाला. यावेळेस बघा खोटेप्याचा हा चेंडू देखील चांगल्या प्रकारे इथे खेळून काढला गेला. शतरक्षक होता तिकडे, मात्र त्याच्याकडे संधी नाही आहे. बघा खूप चांगलं प्लेसमेंट इथे पाहायला मिळालं. ठोकलाय चौकार, 4 धावा. या चौकारांशी धावफलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 32 धावसंख्येवरती. 32 धावा म्हणजे विजयासाठी अजूनही 10 धावेंची गरज आहे. 10 चेंडू आणि विजयासाठी 10 धावेंची गरज आहे. 10 चेंडू आणि विजयासाठी 10 धावा. चला गावदेवी स्पोर्ट जांभूळपाडा टीम आपण लवकरात लवकर आपली उपस्थिती नोंदवायची आहे. हा चेंडू येतोय निर्धाव. 32 धावा धावफलकावरती. इकडनं अजूनही विजयासाठी 10 धावांची गरज आहे. चेंडू बाकी आहेत ते म्हणजे 9 चेंडू आणि विजयासाठी 10 धावा. 9 चेंडू विजयासाठी 10 धावांची गरज आहे. इकडनं सामना थोडासा सोपा झालेला आहे एकलव्य स्पोर्ट्स मांगोडपाडा टीमसाठी. मात्र जर बॉलिंग जर चांगली झाली तर हे कठीण होऊ शकतं. बघा चांगला चेंडू हाताला होता, मात्र विकेट किपरकडनं हा थोडासा मिस्टेक झाला. बॅकअपसाठी तिकडे आपण पाहतो 2 शतरक्षक आहेत, त्यांच्याकडनं देखील फिल्डिंग थोडीशी खराब झाली. आणि त्याचा फायदा उचलत असताना इथे फलंदाजांनी 3 धावा आपलून पूर्ण केल्या. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. नव्याने बॅटर प्रफुल्ल मैदानाच्या आतमध्ये इन झालेल्या. प्रफुल्लच्या बॅटमधून आतापर्यंत 7 धावा बघायला मिळाल्या. 3 चेंडूमध्ये 7 धावा या धावसंख्येवर तो खेळतो. यावेळेस आपण आणखीन एक अख्खटप्याचा चेंडू टॅप करण्याचा प्रयत्न. शतरक्षक रोहित त्या क्षेत्रामध्ये चेंडूला फील्ड करतोय. तोपर्यंत 1 धाव ही पूर्ण झाली. या एका धावेनिशी धावफलक 36 धावसंख्येवरती. 36 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. पण कट करण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉल संपर्क नाही आहे. चेंडू येतो निर्धाव. षटकाची समाप्ती. 36 धावा धावफलकावरती. चला गाडी जाऊ द्या. इकडनं आणखीन आपण पाहतोय 6 धावींची गरज आहे. 6 चेंडू आणि विजयासाठी 6 धावींची गरज. 6 चेंडूमध्ये 6 धावा या विजयासाठी पूर्ण करायच्या आहेत एकलव्य स्पोर्ट्स मागोडीपाडा टीमला. पाहूया नव्याने गोलंदाज कुठला आपल्याला पाहायला मिळेल. 4थ्या क्रमांकावरती सध्या 3 षटक आपण जर बघितले तर थोडीशी महागड षटकं ही पडलेली आहेत. त्याच्यामध्ये आपण पाहतो या शतरक्षकाची देखील साथ मिळालेली नाही या गोलंदाजांना. शेवटचं षटक घालण्यासाठी गोलंदाज लवेश येतोय. लवेश भोईर. 6 चेंडू आणि विजयासाठी 6 धावांची गरज आहे. पहिला चेंडू निर्धावच्या स्वरूपात येतो. बघा पहिला चेंडू हा डॉट आलेला, निर्धाव आलेला. इकडनं सामना बदलू शकतो, कमबॅक करू शकतो नागले संघ. आणि कमबॅक करावा लागेल, कारण हा मॅच जिंकायचा असेल तर विकेट्स डॉट चेंडू हे सातत्याने टाकावे लागतील लवेश भोईर याला. आणि शतरक्षकांची नक्कीच साथ हवी असेल या गोलंदाजाला. पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न. सरळ बॅटने हा फटका केला गेलाय. रोहित आहे त्या क्षेत्रामध्ये, फक्त एक सिंगल धाव मिळेल, जास्त काय मिळणार नाही. या सिंगल धावेने धावफलक पुढे सरसवला जातोय तो म्हणजे 37 धावसंख्येवरती. आणखीन विजयासाठी 5 धावींची गरज आहे. चेंडू बाकी आहेत ते म्हणजे 4 चेंडू आणि विजयासाठी 5 धावींची गरज आहे. चला जांभूळपाडा टीम आपण लवकरात लवकर टॉस करण्यासाठी या. यावेळेस पाहता पण चेंडू हवेमध्ये. शतरक्षक झेल पर्यंत पोहोचला होता, मात्र झेल होऊ शकलेला नाही. पकडा कॅच, जिंका मॅच. सोडाल कॅच नक्कीच तुम्ही हाराल मॅच. बघा प्रफुल्लच्या बॅटमधून आणखीन एक चौकार आलेला आहे. आणि या चौकाराने त्याने आपले इरादे स्पष्ट केलेत आणि या विजय देखील स्पष्ट झालेला आहे. फक्त 1 धावीची गरज आहे. चेंडू बाकी असतील ते म्हणजे 3 चेंडू आणि 1 धावीची गरज. बघा षटकात चौकार मारणं खूप सोपं असतं, मात्र जी महत्वाची धाव असते एक सिंगल धाव, ती सिंगल धाव काढणं भरपूर कठीण होत असतं. पाहूया 3 चेंडू आणि विजयासाठी 1 धावीची गरज आहे. प्रफुल्ल कशा प्रकारे एक सिंगल धाव इथे कंप्लीट करेल.
बघा वेगवान चेंडू होता आणि बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये. 2 चेंडू आणि आता मात्र एका धावीची गरज आहे. बघा आम्ही अगोदरच म्हटलं होतं की एक धाव जी असते ती पूर्ण करणं भरपूर कठीण होत असतं. षटकार चौकार मारणं सोपं असतं, मात्र जी महत्त्वाची धाव असते ज्याला लाईफ लाईन म्हटलं जातं ती सिंगल धाव पूर्ण करणं भरपूर कठीण असतं. एखादा चेंडू आणखीन जर डॉट आला तर कुठेतरी या मॅचमध्ये आणखीन आपला ट्विस्ट पाहायला मिळेल. शतरक्षक आहे रोहित. रोहित करणं झाले चुकीला माफी नाही. आणि अशा प्रकारे प्रफुलच्या बॅटमध्ये आणखीन एक चौकार येतोय आणि हा मॅच फिनिश केला जातोय. हा मॅच इथे विन होतोय. एकलव्य स्पोर्ट्स मागुर्णीपाडा टीम. हार्ड लक जीवदानी लागले तर बेस्ट ऑफ लक फॉर द